उनका शपथ ग्रहण आज यहाँ पे चालू है। उनके लिए जो कुछ लगातार 5, 6, 7, 8 बार चुन के आए हैं उनको तो है, लेकिन जो नए चुन के आए हैं सबों का मैं अभिनंदन करता हूँ और एक उम्मीद रखता हूँ कि महाराष्ट्र की जनता ने जो कौल हमारे महायुति को दिया है वो सामने रखकर महायुति की तरफ से एक अच्छा प्रशासन, डेवलप्ड महाराष्ट्र ये करने की कोशिश हम सबकी रहेंगे। सर, जो विरोधी पक्ष के एमएलएज हैं वो कह रहे हैं कि आज शपथ नहीं लेंगे ईवीएम के इशू को लेकर, किस तरह से? देखिए, जब उनके पास कोई पॉइंट नहीं रहता है तब वो ऐसा करेंगे। अजीत पवार की प्रॉपर्टी रिलीज कर दी गई है जो अटैच थी, क्या कहना चाहेंगे उसको लेकर? विरोधी सवाल उनको कुछ भी बोलने दो, डिसीजन जुडिशियल डिसीजन। Joining me This is is the the judicial senior decision. NCP leader Sunil Tatkare ji. Sunil ji, तर अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये सध्या विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे। ईव्हीएमला विरोध दर्शवत सध्या विरोधकांनी सभात्याग केलेला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या आमदारांची ही बैठक सध्या सुरू असल्याचं दिसतंय आणि हे विरोधक एकत्र येऊन शपथविधीच्या संदर्भात आता निर्णय घेणार आहेत। अंबादास दानवे यांचं दालन आहे, त्यामध्ये विरोधी पक्षाची ही महत्वाची बैठक पार पडतीये। नाना पटोले, विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। निर्माण केलं, सगळे गुलाबी फेटे घालून आपले सगळे आमदार आले, शपथविधीचा कार्यक्रम होता। शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार गुलाबी फेटे बांधून आले। स्वाभाविकच आहे, लोकसभेच्या पराजयाच्या नंतर एकतर याचं निराश हताश वातावरणामध्ये होतं, पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी घेतली। महायुतीच्या इतर पक्षांची सुद्धा मदत त्या ठिकाणी झाली आणि एक अतिशय चांगल्यापैकीचं यश त्या ठिकाणी मिळालं। स्वाभाविक आज प्रत्येक आमदार त्या ठिकाणी शपथ घेणार असल्यामुळे त्यांच्या जीवनातला एक तो माइलस्टोन आहेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय आयुष्यातला सुद्धा एक तो माइलस्टोन आहे। आम्हाला सर्वांनाच आनंद अभिमान वाटणं स्वाभाविक। जे मॅन्डेट मिळाले, महाविकास आघाडीचे आमदार याचा निषेध करतायत, ते आज आता शपथ घेत नाहीयेत। असं आहे, रडीचा डाव याच्यापेक्षा दुसरं याचं काय वर्णन करू इच्छित नाही। लोकसभेला ज्यावेळेला त्यांना यश मिळालं त्यावेळेला ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं, जनतेने दाखवलेल्या विश्वासानं मिळालं आणि आता पराजय झाल्याच्या नंतर मात्र ईव्हीएमची ओरड करायची लोकशाहीमध्ये याच्यासारखी दुसरी कुठली क्रूर चर्चा असू शकत नाही। अजित पवारांची प्रॉपर्टी रिलीज करण्यात आली, त्यानंतर विरोधक प्रश्न विचारतात की शपथविधीनंतरच एक असं आहे की ही ज्युडिशियल अथॉरिटीने केलेला निर्णय आहे। ज्या संविधानाच्या बाबतीमध्ये आरडाओरडा हे सगळे विरोधक करत आले, या संविधानाच्या मार्फतच अधिनियमातूनच ही न्यायव्यवस्था त्या ठिकाणी आहे आणि न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांना कावकाव करण्याच्या पलीकडे काय उरलेलं नाही। त्याच्यामुळे अशापैकी टीका टिप्पणी त्यांच्याकडनं चालू त्यामुळे होते। सुनील तटकरे त्यांनी अजित पवारांची जी प्रॉपर्टी रिलीज करण्यात आली त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली। त्याशिवाय राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत जे आज शपथ घेणार आहेत, एक वेगळं वातावरण त्यांनी निर्माण केलं, त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक